नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये। आज आपण येले नाफेड खरेदी केंद्र आणि नुकतीच हरभरा खरेदी केंद्राला व नाव नोंदीला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत आहे नाफेड खरेदी करणारे मालक सर्व त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण नाफेड खरेदी केंद्राविषयी जी प्रक्रिया आहे कशी चालती संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे। दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। माझं नाव कपिल राधाकिशन कड, मी ज्योतिबा प्रतिष्ठान फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संस्थापक आहे। आमच्यातर्फे आता नाफेडतर्फे हरभऱ्याची खरेदी चालू करण्यात आलेली आहे। खरेदी व नोंदणी कधीपासून चालू झाली? समजा 1 मार्चपासून खरेदी चालू झाली। 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत खरेदी आपलं नोंदणी आहे। नोंदणी 1 महिना का? हां, आणि 1 मार्चपासून खरेदी पण चालू झाली। खरेदी 2 महिने आहे पुढे। 2 महिने खरेदी समजा। 1 मार्चपासून। बरं, याचं आपलं समजा लिमिट काय आहे? आपलं एक हेक्टरी किती घेऊन राहिले तुम्ही खरेदी? समजा 14 क्विंटल 88 किलो याची मर्यादा आहे। मर्यादा आहे हेक्टरला 1 हेक्टरला। तर समजा नाव नोंदणीसाठी काय काय कागदपत्र लागणार आपला? यापूर्वी जर नाव नोंदणी केली असेल तर मग आधार व्हेरिफिकेशनची गरज नाही, फक्त आधार कार्ड आणि सातबाऱ्यावर पीक पेरा असलेलं सातबारा हां या डॉक्युमेंटवरती होऊन जाईल तुमचं। आणि नोंदणी आणि खरेदी एकाच वेळेस तुम्ही करू शकता। बरोबर आहे। आणि समजा नोंदणी केलेली नसेल पूर्वी आपण आपलं नवीन असेल समजा पहिल्याच वेळेस हरभरा पेरला असेल त्यासाठी काय डॉक्युमेंट आपलं? समजा त्यांना फक्त आधारचं थंब देऊन व्हेरिफिकेशन करावं लागलं, आधार व्हेरिफिकेशन। आधार कार्ड आणि परत समजा पासबुक लागेल? नाही, पासबुक नाही का? थंब लागेल, थंब लागेल। बरोबर आहे समजा। आणि आता खरेदी पण झाली वाटतं काही ना? हां, आजपासून खरेदी सुरुवात झालेली माझ्याकडे। हां हां, आज 100 क्विंटल आवक होती। 100 कुठं आवक होती? बरोबर आहे। काय भाव आहे आपला? हमी भाव आम्ही 5,875 रुपये हरभऱ्यासाठी। 5,875 875 हो। बरोबर आहे। खुल्या मार्केटमध्ये कमी करायला हरभरा? खुल्या मार्केटमध्ये 5,000 ते 5,200 दरम्यान विकत आहे। हां हां, बरोबर आहे। शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित जाता की तुम्हाला हा मार्केटमध्ये देण्यापेक्षा हमी भावामध्ये तुम्हाला जास्त फायदा आहे, तर हमी भावाने आमच्याकडे येऊन हरभऱ्याची तुम्ही देण्यात यावं, विक्री करा समजा। विक्री करा। बरोबर आहे। काय समजा निकष काय काय कसा हरभरा पाहिजे? काय परत समजा त्याचा हरभऱ्यामध्ये ना 14चं मॉइश्चर 14च्या आत पाहिजे। 14च्या आत? हां, एवढं त्याला आहे। म्हणजे बस तेवढं नाही समजा। थोडा माल चांगला पाहिजे, साफसुथरा त्याचा। हां, माल साफसुथरा पाहिजे, काडी करून थोडंसं। बरोबर आहे। आणि आपली इथं चाळणी होती का? हो, चांगले देखील आमची केली जाते। चाळणी केली जाते समजा। हो, हो, फक्त माल आपलं जास्त ओला नसावा, मॉइश्चर त्याचं 14च्या आत असावं। बरोबर आहे। शेतकरी बांधव बी येईल इकडे बाजूला? हो, आलेले आहे। बरोबर आहे। या ठिकाणी शेतकरी बांधव पण येईल। हरभरा आणलं होतं का? हो, का किती एकर म्हणजे हरभरा तुमचं? आमचं 4 एकरमध्ये 4 एकरमध्ये कोणतं पेरलं होतं? दिग्विजय होतं का? होतं काही जॅकी होतं। जॅकी होतं का? तर किती उतार आला तुम्हाला आम्हाला 10 क्विंटलचा एकरी? एकरी। बरं, टोकन पद्धतीने लागवड केली का कसं सर? रेग्युलर मध्ये पेरणी केली का? हा। किती किलो? 15 इंच। 15 इंच। किती किलो बियाणं टाकलं होतं समजा? 30 किलो। 30 किलो। तर 2 वळी त्याला अंतर किती होतं? 15 इंच। 15 इंची। 15 आणि आपलं 2 झाडातलं समजा 2 झाडातलं 1 इंच। 1 इंच समजा, म्हणजे आपलं एक 3-4 इंच समजा। हो, तर 10चा उतार आला का? 10चा। बरं, आज आणला होता की इथं नाफेड खरेदी केंद्रामध्ये? खरेदी करणार किती आणलं होतं? ते आज 40 क्विंटल आणलं होतं। 40 क्विंटल। तुम्ही काय काय अगोदर नाव नोंदणी केली का आजच नाव नोंदणी केली? अगोदर नाव नोंदणी केली। नाव नोंदणी हा, लगेच खरेदी? लगेच खरेदी, कारण की नाफेड खरेदी केंद्रावाल्यानं आम्हाला अगोदर सांगितलं हा. होतं, नाव नोंदणी केल्याच्या नंतर जो अगोदर नाव नोंदणी करेल हा. त्याचा नंबर लागला जाईल। बरोबर. तशा हिशोबानं खरेदी चालू आहे। बरोबर आहे। काय भाव मिळाला समजा? 5,875 5,875। आणि खुल्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे? 51-52 चालू आहे। हां हां, समजा 5,000 पासून चालू आहे। हो, बरोबर आहे। मग काय सांगू इच्छित इतर शेतकऱ्यांना? नाफेडलाच माल घालावं पूर्ण शेतकऱ्यांनी, की मार्केटमध्ये माल घालू नये। बरोबर आहे। चालतं, जवळपास 400-500 रुपये शेतकऱ्याचा फायदा आहे। 400-500 रुपये शेतकऱ्याचा फायदा आहे। क्विंटल मागं समजा क्विंटल मागं त्यांचा फायदा आहे, आणि घरचा माल असल्याच्या योगानं नाफेड मध्येच घालावा। बरोबर आहे। चालतं, शेतकरी बांधव बी होते, आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेतलं हरभऱ्याचे बाजारभाव काय आहे नाफेडचे, व त्यांनी एक जातीचा सल्ला दिला की शेतकऱ्यांनी नाफेडचा फायदा घ्यावा। नाफेड खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे, बघू शकता। डॉक्युमेंट लागतं फक्त आधार कार्ड आणि 7/12 ज्याच्यावर नाव नोंदणी झाली पाहिजे असं समजा पीक पेरा असावा हरभऱ्याचा। चालतं, या व्हिडिओमध्ये थांबे आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। आणि जी नोंदणी आहे ती 1 महिना आहे आणि जे खरेदी आहे 2 महिने, म्हणजे याची संपूर्ण शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि आपला माल बाजार समितीमध्ये समजा आपल्या नाफेड खरेदी केंद्रावर घालावा। चालतं, या व्हिडिओमध्ये थांबे आपण, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।